आज पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळपासून धडक मोर्चा निघालेला आहे। मोर्चा हा विविध मागण्यांसाठी आहे। वाढवण बंदर रद्द करा, मुरमे बंदर रद्द करा, टेक्सटाईल नको, तसेच चौथी मुंबई नको, तसेच जे आता होऊ घाललंय विमानतळ ते सुद्धा नको। ह्यासाठी विविध मागण्यांसाठी आज 5 ते 6 हजारांचा अलर्ट मोर्चा आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेला आहे। आपण बघू शकतात का पूर्ण रस्ता पॅक आहे। किती मोठ्या संख्येने पुरुष तसेच महिला आपल्याला बघायला दिसत आहेत। जो विनाशकारी जो बंदर आता होऊ घातलेला आहे त्याच्यामुळे इथला जो मच्छीमार बांधव आहे तो देशोधडीला लागणार आहे। त्यासाठी हा मोर्चा निघालेला आहे आणि हा मोर्चा एकंदरीत जो विनाशकारी वाढवण बंदर आहे ते होऊ नये ह्यासाठी आहे। ह्या ठिकाणी हे सकाळपासून मोर्चा एकत्र जमा झालेला आहे। विविध मागण्यांसाठी जिथपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तिथपर्यंत हा मोर्चा सुरूच आहे। विविध भाषणं सुरू झालेली आहेत। तसेच ह्या मोर्चाला कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त बघायला मिळतोय। तसेच ॲम्ब्युलन्स आहे, पाण्याची सोय केलेली आहे। मोर्चाचे एकंदरीत मोर्चात आलेल्या लोकांसाठी कुठलाही त्यांचा गैरसोय होऊ नये ह्यासाठी पूर्ण सोय केलेली आहे। तर आता बघूया ह्या मोर्चाचा शेवट काय आहे। सरकार ह्यांच्या मागण्या पूर्ण करतो की फक्त लेखी आश्वासनावर ह्यांना पाठवलं जातं, अशा विविध चर्चा सुरू आहेत। तर आता आपण बघूया मोर्चाच्या अंतिम टप्प्यात काय आहे। पण येथील आलेल्या प्रत्येक मोर्चेकऱ्याची एकच मागणी आहे का वाढवण बंदर रद्द हे प्रत्येकाच्या तोंडातून निघतं। ह्या ठिकाणी वयोवृद्ध महिला सुद्धा आलेल्या आहेत का ह्यांना हे विनाशकारी बंदर आहे ते नको पाहिजे। पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी प्रमुख मागणी वाढवण बंदर नाही पाहिजे ह्यासाठी आहेत। विविध जनसमुदाय लोटलेला आहे, महिला तसेच पुरुष मोठ्या संख्येने आलेले आहेत। काय बोलणार तुम्ही आज ह्या मोर्चाला आलेले आहेत? आम्हाला वाढवण बंदर हा विषय म्हणजे हा विनाशकारी प्रकल्प आहे, तो आम्हाला पाहिजे। सरकार आमच्या माथी लावतात, भूमिपुत्रांच्या, मच्छीमारांच्या, बागायतदार, शेतकरी सर्वांच्या, डायमेकर, आदिवासी सर्व भूमिपुत्रांना हा जो विनाशकारी प्रकल्प आहे तो आमच्यासाठी नको आहे। जर फायदे असते तर ठीक आहे, पण म्हणजे ह्याच्याने आम्हाला काहीच फायदा नाही की सरकार म्हणते नोकऱ्या देणार भूमिपुत्रांना, पण एवढा मोठ्या प्रकल्पामध्ये आम्हाला 1000 किंवा 500 नोकऱ्या देणार ना, आणि सरकार आम्हाला भूलथापा करतोय की एवढ्या नोकऱ्या देणार तेवढ्या नोकऱ्या देणार। खरोखरच हे प्रकल्पाने आम्ही पूर्ण भूमिपुत्र भुईसपाट होणार आहेत। म्हणून सरकारला आमची खरोखर कळकळीची विनंती आहे की हा प्रकल्प नकोच आहे, कारण की हा प्रकल्प एक जरी आला तरी त्याच्या पाठोपाठ अनेक प्रकल्प या पालघर जिल्ह्यामध्ये येतील आणि ते आम्हाला नको आहे। कशी मोर्चाची रूपरेषा कशी आहे? सकाळपासून तुम्ही कुठून निघालेले होते? प्रत्येक पालघर जिल्ह्यातला हा पालघर जिल्हा झाला आहे आता, प्रत्येक म्हणजे झाईपर्यंत तर मुंबईपर्यंत जे आमचे जेवढी समुद्रकिनारे आहेत तेवढ्या तिकडनं सर्व लोक, शाळा कॉलेजेस म्हणा किंवा आमचे मच्छीमार म्हणा, शेतकरी म्हणा, सर्व म्हणजे प्रत्येक जाती धर्माचे लोक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि शांततेने हा मोर्चा पूर्ण पार पडलेला आहे। प्रशासनाने त्यांचं पोलीस प्रोटेक्शन आम्हाला ठेवलेलं आहे। एवढंच की हा एवढा आता नाही तर कधी नाही, पण ह्या मोर्चामध्ये आम्ही कळकळीने एवढे लाखो लोक सामील झालेले आहेत। आमच्या सरकारला एकच विनंती आहे की हे आम्हाला विनाशकारी प्रकल्प नको आहे। धन्यवाद। काय बोलतात? सरकार एक ठिकाणी बोलतोय का वाढवण बंदर आलं तर स्थानिकांना पहिला रोजगार मिळणार आहे, मग शासन फक्त आश्वासन देते का? काय बोलणार त्याबद्दल? हे जे विकासाचं कार्य आहे सरकारचं त्यासाठी आम्हाला नकार नाही आहे, परंतु जो हे विनाशकारी बंदर आहे त्याला आमचा नकार आहे। म्हणून मी सरकारला एवढंच इच्छिते की हा विनाशकारी प्रकल्प आहे तो बंद करा आणि हे वाढवण बंदर आहे आणि जो जिंदाल बंदर आहे तो रद्द करा आणि आमचे कोळी लोकांची जे मागणी आहे ते तुम्ही हे जो नाही पाहिजे तो पूर्ण करा, एवढंच मी सरकारला विनंती करत आहे। लोकांना म्हणजे आज वारंवार मोर्चा काढूनही आज शासनाकडून म्हणजे त्यांना आमची जाणीवच नाही आहे की आज एवढा त्रास होत आहे महिलांना किंवा समुद्र मच्छीमारांचं। मला वाटतं दुसरी लोक वारंवार मोर्चा काढतात, त्यांचं म्हणजे कुठेतरी पासिंग होतं की हां की व्यवस्थित आहे त्यांना पास करून द्या। पण आता हे जे वाढवण बंदर होणार आहे त्यांनी इतकी मच्छीमार आहेत त्यांना होणारा त्रास हा काहीच त्यांना म्हणजे शासनाला काहीच फरक पडत नाही आहे। फक्त त्यांचं बंदर व्हावं हीच त्यांची जिद्द आहे, पण इथले जे
स्थायिक लोक आहेत त्यांना जो होणारा त्रास आहे तो त्यांचा विचारच करत नाही आहेत की हे लोक वारंवार येत आहेत, आज आपला कामधंदा सगळं सोडून, आज आपल्या बोटी एवढ्या नुकसान करून आज इथे मोर्चा वारंवार मोर्चा येत आहे, पण त्याचा विचार शासन काही करतच नाही आहे. ह्याचा शासनाला काय आहे की नाही ह्याचा विचार आम्हाला चांगला, ह्याच्यातून आम्हाला निर्णय आमच्या साईडनी निर्णय लागणार आहे की नाही हे अजून किती वेळा यायचं शासनाजवळ, आम्ही किती वेळा जाब विचारायचा. म्हणजे वारंवार होऊ नये. आता ह्याचा वाळवण बंदर हा तुम्ही स्वतःसाठी उभा करणार आहेत, पण त्यांनी अनेक लोकांना होणारा त्रास ते भरून काढणार आहेत का? म्हणजे तुम्ही स्वतःचा फायदा बघताय. बोलतात का शासन फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी करतायत, फक्त स्वार्थासाठी आहे. त्यांना काहीच पडलेलं नाहीये, समाजाचं नाहीये, इथल्या स्थायिकांचं नाहीये. इतक्या स्थायिकांचा रोजगार पण बोलतोय ना का वाळवण बंदर आलं तर इथल्या स्थानिकांना रोजगार मिळेल. काहीच नाहीये. इथे सगळी फसवणूक आहे. हे सगळे आपल्याला तोंडावर बोलणार आणि पाठीमागे आपल्याला काहीही करणार. त्यांचे निर्णय आपल्यावर कधीही कुठल्याही परिस्थितीत लादून देणार आणि आपल्याला इकडनं सांगणार तुम्ही निघा इकडनं, असं हे शासन करणार आहे. म्हणून आम्हाला हे जे वाढवण बंदर आहे ते नाहीच पाहिजे. आम्हाला त्यांचा फायदा पण नको आहे. आम्ही समाधानी आहोत. आमचे जे मच्छीमार आहेत आम्ही खूप समाधानी आहोत. आमचा रोजगार याच्यावर चालतं. आम्ही चालतंय. शासनाचं आम्हाला नोकऱ्या पण नको आहेत, काहीच नको आहे. आम्ही इतके वर्ष आहेत, आम्ही सगळे सांभाळून आहेत, व्यवस्थित चाललंय आमचा संसार सगळा चाललाय. पण तुम्ही जर ह्या संसारावर जर पाय मारत आहात, जर तुमच्या नोकऱ्या आहेत, तुम्हाला ज्या खुर्च्या दिलेल्या आहेत शासनाने त्या जर काढून घेतल्या, जसं आमचा मच्छीमारांचा धंदा जर तुम्ही आता काढून घेत आहेत, तुम्ही आमच्या अन्न वस्त्र निवारा पूर्णच बंद करून टाकत आहेत. जर तुमच्या जर खुर्च्या जर काढून घेतल्या तर तुम्ही त्याचं काय करणार आहेत? तुमच्या म्हणजे परिणाम काय होणार आहे? तुम्ही याचा विचार केलाय का? आज इतक्या समाज इथे आला आहे, आज झटकोय, वारंवार मोर्चा इथे येत आहेत, त्याचा विचार तुम्ही केलेला आहे का शासनाने? ह्याचा विचार तुम्ही थोडा तरी करा की हे स्थायिक इथले आहेत, म्हणजे पब्लिक इथे आहेत, त्यांचा थोडाफार विचार करावा का? विचार करतच नाही आहेत. म्हणजे ही लोक काय स्थायिक असून सुद्धा त्यांच्यावर काहीच विचार विनिमय काहीच होत नाहीये का? आम्ही मूर्ख तिकडे वारंवार मोर्चा घेऊन यायचं, परत जायचं का आहे की नाही? शासनाला काय बोलणार मावशी मोर्चाबद्दल आम्हाला अख्खा गाव ते मुंबई परत आम्ही आलेलो आहे. सर्व लोक आलेत. तुम्ही कुठून आले? आम्ही आले डहाणूवरून, धाकटी डहाणू. अख्खा सर्व हे संपूर्ण आहेत गावातले माणसं. आम्हाला वाढवण बंदर नकोच. वाढवण बंदर म्हणजे नकोच पाहिजे. एकच जिद्द आहे आमची. तुमचा उदरनिर्वाह कसा चालतो? आमचं मच्छीमारावरून चालते ना. आणि वाढवण बंदर येईल तर नष्ट होईल. वाढवण बंदर जर आला तर आम्ही मच्छीमार जाणार कुठे? आज किती पिढ्या झाल्यात आमचे. मच्छीमार धंदा चालू आहे आमचे. एवढे मोठे बोटे आहेत, बोटे जाणार कुठे? गाव तिकडे बोटेच मच्छीच नाही मारून दिली आम्हाला, बोटेच बंद केले. तिकडे आम्ही खाणार काय? जंगलपट्टीला काय बोटे घेऊन जाणार आहेत का? जंगलपट्टीला बोटे घेऊन जाणार आहेत का? अख्खा एवढं गाव समुद्र मुंबई परत आहेत, त्यांना सर्वांना धोका आहे. मग तुम्ही म्हणून तुम्ही एवढं आहे, गुजरात पट्टी आहे तिकडे जावा ना. आहे ना तुम्हाला केवढं तिकडे पुढे पुढे समुद्र आहे, तुम्ही तिकडे जाऊ शकतात. डहाणू गावातच काय घेऊन खाले? वाढवण बंदरातच काय तुमचं घेऊन खाले का? पण असं तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलेले आहेत, आज तुमची मागणी काय? आम्हाला एकच मागणी आहे, आम्हाला वाढवण बंदर नाहीच पाहिजे. एकच जिद्द. चौथी मुंबई नको ना, काही नको. आम्हाला आमचा समुद्र आहे तोच आम्हाला पाहिजे. कोळ्याचा आम्हाला आमचंच अस्तित्व पाहिजे. आम्हाला दुसरं काही नको. एकंदरीत ह्या ठिकाणी आज वाढवण बंदर रद्द करण्यासाठी मोठा जनसमुदाय आलेला आहे. पण एका बाजूला सरकारने तर वाढवण बंदरच्या कामाला सुद्धा सुरुवात केलेली आहे. त्याबद्दल काय बोलणार आहे? जरी वाढवण बंदरला सुरुवात झाली असेल तरी आपण जनतेचा आक्रोश बघू शकता. आणि जे चालू झालं आहे ते जबरदस्तीने फौज पाठवा वापरून पोलिसांचं काम करतायत सरकार. आणि जे त्यांचे दलाल आहेत त्यांना मध्यस्थी करून हे जनतेची फसवणूक करून हे सरकार काम करत आहे. परंतु या सरकारला मी एकच इशारा देईन, ह्या विकासाच्या नावाखाली तुम्ही भूमिपुत्रांना उद्ध्वस्त करायचा प्रयत्न अजिबात करू नका. आणि
चौथी मुंबई 5वी मुंबई ही आम्हाला अजिबात नको आहे. तुम्ही चौथी मुंबई 5वी मुंबई करत थेट तुम्ही गुजरातला घेऊन जात चाललेत मुंबई. जर तुम्ही आमच्या भूमिपुत्रांचा अंत बघतच असाल तर नक्कीच ज्या प्रकारे नेपाळ आणि बंगालमध्ये जो प्रकार घडला, सरकारला देश सोडावा लागला, तसंच मोदीला एक दिवशी हा देश सोडावा लागेल. ज्या विनाशकारी बंदरासंदर्भामध्ये आज मोठ्या संख्येने लोक जमा झालेले आहेत त्याबद्दल काय बोलणार आहे? या पालघरचा लढण्याचा इतिहास आहे. आज 19 तारीख आहे. आजच्याच दिवशी CPM नावाचा लालबावटा जो पक्ष आहे तिथून लाखोच्या संख्येने लॉंग मार्च येत आहे. उद्या तो लॉंग मार्च या कलेक्टर ऑफिस समोर येऊन धडकेल. कष्टकरी असेल, इथला भूमिपुत्र कोळी बांधव असतील, आज लाखोच्या संख्येने कलेक्टर ऑफिसला मोर्चा निघालेला आहे. मात्र इथे सत्तेत असलेले भारतीय जनता पक्ष असेल किंवा देवेंद्र फडणवीसचे पक्ष असतील, एकनाथ शिंदेची शिवसेना असेल, ही सगळी लोक घरात बसले आहेत. ही लोक जनतेच्या विरोधात काम करतायत. आम्ही तरुण पिढी जेव्हा या मोर्चाला निघालो तेव्हा आम्हाला BJPचे दलाल सांगतायत की तुम्ही वाढवण बंदराला का विरोध करतायत. वाढवण बंदराची तो ओपनिंग झालेली आहे, त्याचा पाया रचलेला आहे. मात्र आम्हाला तुमच्या माध्यमातून या पालघरच्या जनतेला सांगायचं आहे, अजूनपर्यंत वाढवण बंदराची एक वीट सुद्धा ठेवलेली नाही. या जनतेच्या आक्रोशामुळे नरेंद्र मोदीला पालघरहून पळून जावं लागलं. जशा पद्धतीने नेपाळमध्ये आणि बंगालमध्ये देशाच्या सरकारला सोडून पळावं लागलं, त्याच पद्धतीने जर जनतेचा उद्योग एक दिवशी झाला तर खरोखर या भारतीय जनता पक्षाला देश सोडून पळून जाण्याची वेळ येणार आहे. आणि त्याच्यासाठी लढण्याचं काम इथले भूमिपुत्र करतायत. आज एवढ्या मोठ्या संख्येने लोक जमा झालेली आहेत, खरंच वाढवण बंदर रद्द होईल का? वाढवण बंदर त्यांना रद्द करावंच लागेल. ही लढाई शिखराची लढाई आहे. जिथपर्यंत वाढवण बंदर रद्द होत नाही तिथपर्यंत लढण्याचं काम करू. तुम्हाला एक इतिहास सांगतो, ज्यावेळी शेतकऱ्यांच्या विरोधात नरेंद्र मोदीच्या सरकारने 4 काळे कायदे आणले तेव्हा शेतकरी दिल्लीमध्ये बसून 11 महिने लढले आणि 11 महिन्यानंतर याच नरेंद्र मोदी आणि याच भाजप सरकारला ते 3 काळे कायदे मागे घ्यावे लागले. तशा पद्धतीने ही लढाईला सुरुवात आहे. ही लढाई येत्या काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात लढाई होणार आहे. सर्व संघटना, सर्व पक्ष ह्या लढाईमध्ये सामील होतील आणि नरेंद्र मोदी या भाजपच्या सरकारला 100% झुकावं लागेल. आम्हाला लढाईवर विश्वास आहे. ज्या पद्धतीने इंग्रज आणि ब्रिटिशांना देश सोडून जावं लागलं त्या पद्धतीने ही जनता लढेल आणि या भाजप सरकारला इथून पळावं लागेल. एकंदरीत हा वाढवण बंदर होतोय तो फक्त सरकारच्या स्वार्थासाठी होतोय का? सरकार ते एकंदरीत हे पण बोलतोय ना का इथे भूमिपुत्रांना रोजगार मिळणार आहेत, मग फक्त भूलथापा देण्याचं काम करते का सरकार? बघा, बुलेट ट्रेन, हायवे, बडोदरा एक्सप्रेस असे एक नाही हजारो विकासाच्या नावावर इथल्या भूमिपुत्रांचा सत्यानाश करण्यासाठी ही BJPचं सरकार बसलेलं आहे. भूमिपुत्रांचा हा सत्यानाश आहे. फक्त मुठभर भांडवलदार अदानी, अंबानी या लोकांची चाकरीगिरी करण्यासाठी हे BJPचं सरकार इथे बसलेलं आहे. आणि जी लोक BJPची दलाली करतात, भडवेगिरी करतायत, त्या लोकांच्या हाताला रोजगार मिळणार आहे. मात्र इथले भूमिपुत्र उद्ध्वस्त होणार आहेत. आम्हाला विकास नकोय. हा असा विकास करून कुठे न्यायचा विकास? आमचा कोळी बांधव आहे, मच्छी पकडतोय, ही आमची परंपरा आहे. आमचा आदिवासी बांधव आहे, ही चिंच सुकवून यांना चिंच देतो आणि यांच्याकडनं मच्छी घेतो. ही आमची एकी तोडण्याचं काम त्या BJPचं सरकार करतोय. मात्र आम्ही जनता हुशार आहे. जनता लढणार आणि जिंकणार. आम्हाला लढाईवर विश्वास आहे. आज तुम्ही मोर्चाला पूर्ण कोळी लुक करून आलेले आहेत पूर्ण, आणि जो वाढवण बंदर आहे तसं चौथी मुंबई होत आहे त्याच्यासाठी तुम्ही विरोध करण्यासाठी आलेले आहेत, काय बोलणार आहे? आम्हाला तर वाढवण बंदर नको आहे. कारण का आम्ही आमच्या पायावर उभे आहोत. आम्ही भुके राहू पण सरकारची रोटी खाया मिळणार नाही. कोळी लोक असं आहे की तो मरायला तयार होईल पण वाढवण बंदर करून देणार नाही. एकच जिद्द, एकच जिद्द. विविध मागण्यांसाठी आज पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर एवढ्या मोठ्या संख्येने लोक धडकलेली आहेत. काय मागण्या आहेत? मागण्या नाहीत, हा आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे खरं तर. कारण आमच्या अस्तित्वावर कोळी आणि सगळ्या आदिवासी समाज म्हणा किंवा कोळी समाज म्हणा या संपूर्ण किनारपट्टीचे लोक, त्यानंतर वनपट्टीत राहणाऱ्या सगळ्या लोकांच्यावरती या शासनाने जे प्रकल्प लादायला लावलेले आहेत, म्हणजे अक्षरशः आम्हाला त्यांनी आता इकडनं भूमिहीन करायला लावलेलं आहे. समुद्रातल्या प्रत्येक माणसाला, समुद्रा ठिकाणी राहणाऱ्या प्रत्येक माणसाला या लोकांनी देशोधडीला लावायचे हे प्रकल्प सगळे उभारले गेलेले आहेत. उभारायचे यांचे प्रयत्न सुरू आहेत आणि हे प्रयत्न हाणून काढण्यासाठी हा जनप्रक्षोभ इकडे आज उसळलेला आहे. आणि आज आम्ही या शासनाला, या प्रशासनाला, या सरकारला एकदम ठाम उद्देशून त्यांना सांगतो आहे की याच्यापुढे जर तुम्ही ह्या प्रकल्पावरती असेच जर तुम्ही ठाम राहिलात तर यापेक्षा जनप्रक्षोभ तुम्हाला इकडे पाहायला मिळेल. आणि
त्यानंतर मग जनता शांत बसणार नाही. आणि मग आता तुम्ही पाहत असाल इकडचा आमच्या माता भगिनी सगळ्या ज्या बहुसंख्येने आल्यात, अजून एक मोठा लॉंग मार्च इकडे येतोय, चालत येतोय चराटीवरनं, आणि तो आल्यानंतर मग काय होईल ते सांगता येणार नाही. त्यामुळे आत्ता या सरकारला जे शासन करतंय त्या सरकारला एक स्पष्टपणे आमचं आत्ता म्हणणं आहे की तुम्ही आत्ता जे थांबवा, हे सगळी बंदरं, चौथी मुंबई, त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी तुम्ही करायला पण लावलेल्या आहेत. एकंदरीत तुम्ही असं बोलतात, पण सरकारने तर काम सुरू केलेलं ना, वाढवण बंधन पण सुरू आहे, तुम्ही विविध मोर्चे काढलेले आहेत, मग प्रत्येक मोर्चाला अपयश येत आहे. शासन त्यांची जबरदस्ती करू पाहते इकडे, आणि त्यांची जबरदस्ती आम्ही चालवू देणार नाही. आम्ही इकडचे भूमिपुत्र आहोत, आणि आम्ही भूमिपुत्र तुम्ही कुठून दिल्लीतनं सरकार चालवतील, महाराष्ट्रातनं सरकार चालवतील आणि आमच्यावर लादतील, हे सहन केलं जाणार नाही. आत्ता सहन केलं जाणार नाही आहे. आम्ही वर्षानुवर्ष आमचा 1995 पासूनचा हा लढा आहे. आम्ही म्हणतोय की आम्हाला गरज नाही याची, तुमच्या अशा विकासाची आम्हाला गरज नाही ज्या विकासाने आम्ही भूमिहीन होणार आहोत. आम्हाला इकडनं काढलं जाणार आहे. आम्हाला नको तुमचा हा विकास. पण वाढवण बंदर आलं तर स्थानिकांना रोजगार पण मिळणार आहेत ना. असे रोजगार कोणाला हवेत? असे रोजगार नकोत. आम्ही खाऊन पिऊन सुखी आहोत. इकडचा मच्छीमार समाज, इकडचा शेतकरी, इकडचा आदिवासी समाज खाऊन पिऊन सुखी आहे, कष्ट करतोय, आणि आम्हाला कष्ट करायची सवय आहे. त्यामुळे असा विकास नको आहे, तशा नोकऱ्या पण नको आहेत आम्हाला. आम्ही इकडे सुखी आहोत. आम्हाला गरज नाही अशा या विकासाची, ज्या विकासामुळे आहे ना आम्ही देशोधडीला लागू. काय बोलणार? एक ठिकाणी तर आज बोलतात आहेत का हा विनाशकारी बंदर आहे, मग तुम्ही काय बोलणार आहेत? विनाशकारी आहे का? बघा मॅडम, मी तुम्हाला एवढं सांगतो की जर मी तुमच्या घरात आलो आणि तुमच्या घरातून जर मी रोड करत असेल करून, तर तुम्हाला हे योग्य आहे का? मी एक रिपोर्टर म्हणून तुम्हाला विचारतो, हे करून हे चांगलं आहे का? करून जर माझ्या समुद्रातून किंवा माझ्या सातपाटीतून जर कुठला विनाशकारी जर प्रकल्प होत असेल, तर ते आम्ही कोळी समाज म्हणून आम्ही स्वीकार करू शकत नाही मॅडम. बस एवढं सांगतो हे करून. कोळी समाज म्हणून मी शेवटपर्यंत लढेल. आम्ही जिथपर्यंत आमचा शेवटचा श्वास आहे तिथपर्यंत आम्ही लढू करून. बाकी जे शासन काही ठरवेल ते, पण आम्ही एवढं सांगतोय करून की आम्ही शेवटपर्यंत लढू करून. पण वाढवण बंदर आलं किंवा जिंदाल बंदर आलं तर जे मच्छीमार आहेत ते देशोधडीला लागतील का? हां, देशदोडीला बोले तो म्हणजे सांगतात ना, म्हणजे असं वाट लागून जाईल करून. आमचे जे आहे आमचे डेलीचे रोजगार आहे करून. मग सांगतात तुम्हाला ते नावं माहिती आहेत का नाही, आम्हाला माहिती नाही. वाट्या उपरे हे ते कोळंबी, म्हणजे तेच ना, एकंदरीत जो मच्छीमार बांधव आहे सकाळी बोटीमध्ये जातो, मच्छीमार घेऊन येतो, तसंच महिला सुद्धा संध्याकाळी बाजारामध्ये जातात, तसाच उदरनिर्वाह चालतो. पण वाढवण बंदर आलं किंवा एक दुसरं बंदर आलं तर हे सर्व विनाशकारी म्हणजे विनाशकारीच आहे मॅडम. ते विनाशकारीच होणार आहे करून. जसे तुम्ही ते डहाणूची हे बघता, खाडी बघता करून, तिकडे आजपर्यंत कोण उतरला नाही करून. सातपाडीची, मुरबाची, खारेकुरांची खाडी बघता तुम्ही, डेलीचे माणसं तिकडे हजारो माणसं तिकडे उतरतात करून, आणि त्यांचं ते घर त्याच्यावरच चालते मॅडम करून. 55 वर्षापूर्वी आमच्याकडे जे प्रकल्प आले होते बिहारच्या आणि टॅप्स कंपनी, त्यावेळेलाच आमच्या सगळ्या पंचकृषीच्या लोकांना सांगितलं होतं की तुम्हाला रोजगार देऊ आम्ही. परंतु आज तिथे पहा तुम्ही, प्रत्यक्ष निरीक्षण करा की तिथे किती टक्के लोक आहेत. ती एक प्रकारे बोलताच आहे. 1% सुद्धा लोक तिथे आपल्या स्थानिक लोक मिळत नाही. फक्त त्यांना एक फसवेगिरी सांगतात की तुम्हाला नोकऱ्या देऊ, हे करू, जमीन देऊ. अद्याप काही लोकांना जमीन गेलेली आहे, त्या लोकांना जमीन मिळायला नाही मिळत. पण आपला जो स्थानिक भोळा भाबडा आहे त्यांना सरकार फसवतंय ना. सहज फसवतच आहे सगळे, आणि लोक त्याला सपोर्ट करतात. ते आमदार खासदार आहेत सगळे इथे येतात, पण आमच्या लोकांचं निवडणूक आल्यावर आमदार खासदार लोकप्रतिनिधी येतात, मग आता कुठे आहेत? त्यांना तर आता कुठे दिसतं, फक्त मतदानात जेवढे येतात ते त्यांना मतदान फक्त 5 वर्षांनी येतात. इतर 5 वर्षामध्ये जनता प्रजा कशी आहे त्याच्या बाबतीत त्यांना विचार करत नाही. भुखांबारो काही करो, ह्या प्रजेचा विचार केलाच जात नाही, असं आहे. ते आता पंचतारांकित हॉटेलमध्ये आराम करतायत. निवडणुका आली का लोकांच्या तोंडावर पैसे मारणार, EVMचं फोडाफोडीचं राजकारण करून हे इथे आमच्या लोकांना दादागिरी आणि हुकुमशाही पद्धतीने असे प्रकल्प लादणार, असं दुप्पट दादागिरीने आम्ही उतरू आणि उत्तर देऊ. का त्यांना वाटत नाही सुसज्ज असे रुग्णालय बांधावे? का असे हरित प्रकल्प आणावेसे वाटत नाही? चिक्कूसारखा घोलवडला प्रसिद्ध असणार तिकडे का प्रक्रिया उद्योग आणत नाही? यांना काय करायचं आहे? यांना हुकुमशाही अदानी आणि अंबानीला पुढे न्यायचं आहे. पण सरकार बोलते का चौथी मुंबई पालघर होतंय ना. कशाला चौथी मुंबई करायची आहे? कसली पर्यटन? हे पर्यटन अख्ख्या महाराष्ट्राला पोसू शकतं. पर्यटन करा, पर्यटन केंद्र डेव्हलप करा. ते का नाही करत तुम्ही? तुम्हाला फक्त अदानी, अंबानी आणि जिंदालकडनं जो पार्टी फंड येतो त्याच्यातून निवडणुका जिंकायच्या आहेत, लोकांना इथून हाकलून लावायचे. कसल्या नोकऱ्या देणार आहेत तुम्ही इथे? परत बघायला गेलं तर विमानतळ होते, पण आपले रस्ते आहेत ते खड्डे आहेत, मग काय विमानतळ करतात? विमानतळाची कुठे गोष्ट करतात सरकार? इथे विमानं इथे बंद पडलेली, त्याबद्दल काय केलं त्यांनी? लोकांना बसावं लागलं, आणि लोकांनी आम्हाला शिकू नये जे यांची बाजू घेत आहेत अशा या नीच आणि काय सांगतात निगरगट्टा सरकारचं, जे आमच्यावर पोलिसांचा बळ वेगळी दाखवेल. किती दिवस पोलिसांना इथे आमच्या समोर आणणार? अणुशक्ती केंद्र, किती लोक बेघर झाले. या आमच्या इथे वडोदरा मुंबई हायवे, बुलेट ट्रेन कोणता विकास करणार आहेत? वाढवणसाठी आणि गुजरातला जोडण्यासाठी हा सगळ्यांचा प्लान आहे, आणि हा हाणून पाडू म्हणजे पाडू आम्ही.
अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.